गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। जय राम जय जय राम। श्री राम 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 जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर कथा यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांनाही वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणी हे 13वे सत्र आत्ताच उल्लेख झाला आणि मागील प्रवचनामध्ये
एक साधारण 32व्या श्लोकापर्यंत आपला अभ्यास आला होता. तिथे आपण साधारणपणे येऊन थांबलो होतो. साधारण म्हणण्याचं कारण असं की बऱ्याच वेळेला तो विषय पूर्ण करायला वेळ मिळत नाही आधीच्या प्रवचनकाराला, किंवा बऱ्याच वेळेला आपण बघितलं की श्लोकाचा उत्तरार्ध आणि पुढच्या श्लोकाचा पूर्वार्ध मिळून तो विषय पूर्ण होतो, म्हणून साधारण म्हणायचं. तर 32 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपला अभ्यास झाला होता आणि ज्ञानप्राप्तीसाठी योग्य अधिकार असण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं प्रतिपादन केल्यानंतर आचार्य आपल्याला तो जो अधिकार प्राप्तीचा सोपान आहे तो आपल्यासमोर उलगडून त्यांनी ठेवला आहे. हे जे श्लोक आपण अभ्यासले आधीच्या प्रवचनांमध्ये, म्हणजे श्लोक साधारण 18 ते 32 म्हणूया. त्याच्यामध्ये आपण बघितलं की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या अंतरंग साधनाचा आचार्य आपल्याला उपदेश करतात. म्हणजे या सर्व 9 साधनांच्या व्याख्या काय आहेत, त्याच्या अनेक जे पैलू आहेत त्या पैलूंसह असलेला त्या तपशिलाचा विचार सुद्धा आपण समजावून घेतला. एक महत्वाचा मुद्दा आचार्य आपल्या लक्षात आणून देतात की ही जी सर्व साधनं आहेत 6 समाधी षटक आपण सारखं म्हणतो, शमदमादी 6, विवेक वैराग्य 2 आणि मुमुक्षुत्व असे 9, ही जी सर्व साधनं आहेत ती परस्परांना सहाय्य करणारी आहेत. ती कशी आहेत त्याचा सगळा तपशीलवार विचार आपण केला. एकमेकाच्या सहाय्या वाचून ती कशी सिद्ध होत नाही हेही आपण ऐकलं. हा मुद्दा विशद करताना आचार्य म्हणतात की विवेक म्हणण्याचे वैराग्य, विशेषतः वैराग्य आणि मोक्षेच्छा ही तीव्रच असली पाहिजेत. वाक्य आहे, आपण झाला आपला अभ्यास करून, की वैराग्य आणि मोक्षेच्छा ही तीव्रच असली पाहिजे. आता काय होतं, नाहीतर शमादिकांचा भास मात्र होऊन ते फळ देणार नाहीत. आपण जो इतका छान अभ्यास केला, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, उपरम काय, तितिक्षा काय, समाधान काय, वगैरे वगैरे, श्रद्धा म्हणजे काय, हे सगळं आपण छान त्याचा अभ्यास केला, त्याच्या व्याख्या समजून घेतल्या, त्याचं महात्म्य समजून घेतलं, त्यातनं मिळणार आपल्याला फळ समजून घेतलं. पण हे सगळं आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही असं आचार्य म्हणतात, जर आपलं वैराग्य आणि आपली मोक्षाची इच्छा ही जर तीव्र नसेल तर. शमादिकांचा केवळ भास होतो, ते फळ देणारे होत नाही. जमिनीवरच्या मृगजळाचा तिथे दृष्टांत दिला होता 31व्या श्लोकामध्ये. त्याला परमपूज्य काकांचा एक छान शब्द आहे, त्याला साधनाभास असं काका म्हणतात. बऱ्याच वेळा त्या शब्दाचा उल्लेख मी करतो, त्याची आठवण, त्याचं स्मरणही होतं, कारण आणि त्याचं सातत्याने स्मरण आपल्याला असलं पाहिजे. कारण एक साधक म्हणून माझी गाडी कुठे घसरते आहे का, माझा पाय कुठे घसरतो आहे का, हे लक्षात राहावं म्हणून हा एक छान शब्द परमपूज्य काका आपल्यासमोर ठेवतात, साधनाभास. म्हणजे काय, मला वाटतं माझी साधना सुरू आहे, मला वाटतं मी साधना करतो आहे, पण तो केवळ एक आभासच राहून जातो का काय. याच्यासाठी आचार्य जे सांगतात आहे ते पुन्हा एकदा आपण हे लक्षात घेतो आहोत की वैराग्य आणि मोक्षेच्छा हे तीव्रच असलं पाहिजे, तरच हे जी 6 आहेत ती मला ते जे देऊ पाहतात ते देऊ शकते. आता आपण
सर्वजण उदाहरणार्थ विवेक चूडामणी या ग्रंथाचा अभ्यास करायला जमलो आहोत. म्हणजे आपण अभ्यासक नक्कीच आहोत म्हणू शकतो आपण. आम्ही विवेक चूडामणीचा अभ्यास करतो म्हणजे अभ्यासक आहोत. श्रद्धावंतही आहोत, आणि नाही तर आपण जमलो नसतो अभ्यासाला. पण मुख्य प्रश्न हा आहे, अधिकारी आहोत का? फरक आहे दोन मध्ये. श्रद्धावंत आहोत, अभ्यासक आहोत, अधिकारी आहोत का? म्हणजे अशा प्रामाणिक आणि सत्वगुण शून्य श्रद्धेविषयी माऊली सुद्धा म्हणते काय, 17व्या अध्यायामध्ये माऊली म्हणते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहपे नव्हे. नुसदियाची श्रद्धा, त्याचा अर्थ असा आहे की शास्त्र निरपेक्ष म्हणा किंवा सत्वगुण शून्य अशा नुसत्या श्रद्धेने, नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, श्रेष्ठ अशा मोक्षपदापर्यंत तू झेप घेऊ पाहतोस, परंतु हे शहाण्या अर्जुना, तिथे त्याला एक छान विशेषण वापरलंय अर्जुनाला, प्रबुद्धा. शहाण्या अर्जुना, तू समजतोस तितकं हे सोपं नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या अध्यायामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनच गुरु झाला होता भगवान गोपालकृष्णांचा. असं होईल तसं होईल ते सगळं माहिती आहे आपल्याला. ते झाल्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की ना आपण भगवंताचे गुरु होऊ शकत, ना ते होऊन काही फायदा, कारण जो शोक झालेला आहे तो तसाच असल्यामुळे दुसऱ्या अध्यायाच्या अगदी सुरुवातीला शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणून मी तुला शरण आलो आहे, तू मला उपदेश कर, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. म्हणजे विचार केला तर त्यांनी शिष्यत्व पत्करलेलंच आहे, पण म्हणजे त्याची श्रद्धा आहे. पण या ती जी दुसऱ्या अध्यायातली श्रद्धा आहे, ती जी प्राथमिक श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपासून सुरुवात करून पुढे भगवद्गीतेचे संपूर्ण तत्वज्ञान श्रवण केल्यानंतर तो उपदेश जेव्हा संपूर्णपणे अर्जुनाला पटला, रुजला, तेव्हा त्याच श्रद्धेचा संपूर्ण विकास होऊन 18व्या अध्यायात मग तो म्हणतो, काय म्हणतो, करिष्ये वचनम तव, म्हणजे तू सांगशील तसं मी आता करीन. आणि ही जी निश्चयात्मक वृत्ती, त्यालाच श्रद्धा असं नाव आहे. हा जो एक श्रद्धेचा विकास आहे, हा विकास न होता, जसं माऊली म्हणते की नुसदेयाची श्रद्धा झुंबू पाहसे परमपदा, तैसे प्रबुद्ध सोहपे नव्हे, तसं या श्रद्धेप्रमाणे आपलाही अभ्यासकापासून अधिकारी होण्यापर्यंत प्रवास होणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आत्ता आपण जे सगळं वर्णन केलं आणि गेले काही प्रवचन आपण ऐकतो आहोत, ती अशी नुसती नाही तर म्हणायला विचार केला तर सेकंद सुद्धा लागत नाही. काही विवेक वैराग्य समाधी षटक म्हणू शकतो, किती 2 सेकंद. म्हणजे नुसती यादी वाचून पुढे जायचं नाही आपल्याला, हा मुद्दा असतो. ज्या अर्थी आचार्य सुद्धा अधिकार संपन्नतेची अनिवार्यता व त्याची साधनं या ग्रंथाच्या आरंभीच व्यक्त करतात, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की या अधिकार प्राप्ती वाचून या ग्रंथाचं फल आपल्या पदरात पडणं अशक्य आहे. ग्रंथाचं फल म्हणून मी सुरुवात केली की आपण सर्वजण अभ्यासक आहोत. हो, श्रद्धावंत सुद्धा निश्चित आहोत, नाही ते अभ्यासाला आपण जमलो नसतो. पण जसं माऊलींनी तिथे श्रद्धेबद्दल म्हटलंय, तसं आपल्या ह्या श्रद्धेबद्दल किंवा या अभ्यासाबद्दल पुरेसं आहे का? ते परमपदाशी झोंबण्यासाठी ते पुरेसं आहे का? त्या ओवीतली भाषा आहे. मोक्षप्राप्तीसाठी पुरेसं आहे का, की जी या ग्रंथाचं फल म्हणून आपण सुरुवातीला अनुबंध चतुष्टयामध्ये बघितलं, आचार्य पण सांगतात आहे.
आणि एक दासबोधामध्ये, दासबोधाच्या अगदी पहिल्याच समासामध्ये परमपूज्य काकांनी एक अत्यंत मोलाची सूचना आपल्या सर्वांसाठी म्हणूया, एक साधक म्हणून करून ठेवलेली आहे. परमपूज्य काका तिथे असं म्हणतात की कोणताही पारमार्थिक ग्रंथ हे मोक्षाचं साधन असतं. नेहमीप्रमाणे मी पुन्हा एकदा पुनरावृत्तीचा दोष पत्करून बोलतो की परमपूज्य काकांचे शब्द कमी शब्दात अत्यंत व्यापक आशय व्यक्त करण्याची शैली आहे काकांची. एक एक वाक्य महत्वाचं असतं. कोणताही पारमार्थिक ग्रंथ हे मोक्षाचं साधन असतं, ग्रंथ साध्य नसतो. पुढचं वाक्य आहे काकांचं. म्हणजे काय, आपल्याला आत्ताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर विवेक चूडामणीचा अभ्यास हे आमचं साध्य नाही. काय होतं, काही गोष्टीचं आपल्याला विस्मरण होतं. हे करता करता कुठेतरी असं मनामध्ये एक विचार रुजायला लागतो की विवेक चूडामणीचा अभ्यास हे साध्य आहे. मग गणना सुरू होते. 582, बापरे, आत्ता तर कुठे 32, किती दिवस चालणार हे, ह्याचे काही सगळं सुरू होतं. आणि मग ते, किंवा आपल्या मनात कुठेतरी आमचा एवढा अभ्यास झाला, आमच्या या विषयाचा अभ्यास झाला, हे बरोबर आहे. तो व्यवहार निश्चितच आहे, तसं करावंही लागतं, हेही बरोबर आहे. पण ध्येय ते नाही आहे, साध्य ते नाही. ग्रंथाचा अभ्यास किंवा ग्रंथ हा मोक्षाचं साधन आहे. ग्रंथाचा अभ्यास किंवा ग्रंथ हे साध्य नाही. पहिल्याच समासात परमपूज्य काका आपल्याला ते सावध करतात आहे दासबोधाच्या. त्यामुळे विवेक चूडामणीचा अभ्यास हे साध्य नाही आहे. ते काय आहे मग, ते तर ते साधन आहे. म्हणजे या ग्रंथाच्या माध्यमातून आचार्य आपल्याला जे देव पाहतात, काय देव पाहतात, स्वतः सांगत आहे, मोक्ष फल आहे त्याचं. तो मला कसा मिळेल हा विचार सातत्याने आपल्या चिंतनाचा विषय असला पाहिजे. परिणामतः शास्त्र प्रतिपादित म्हणूया किंवा आचार्य प्रतिपादित विवेक, वैराग्य, क्षमादेश, षटक, मुमुक्षुत्व, म्हणजेच ज्याला एक छान शब्द साधन चतुष्टय संपन्न मी कसा होईन ही तळमळ मला लागायला. खरी तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये या अभ्यासाच्या माध्यमातून निर्माण व्हायला हवी. कारण इतकं जर मी स्वतःला हुशार समजतो, इतकं जर मला असं वाटतं हा ग्रंथ मला कळतोय, समजतोय, वाचून सुद्धा मला कळतोय, कारण दिलाय मराठीत अर्थ, संस्कृत नाही कळलं तरी, खरंच कळला का हा मुद्दा असतो. कारण तिथे मी अभ्यासाला जर मी साध्य समजून बसलो तर चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधन चतुष्टय संपन्न मी कसा होईन ही तळमळ त्याच्यातून मला लागायला पाहिजे. आता होतं काय, परमपूज्य काकांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की आता उदाहरणार्थ विचारसागर रहस्य नावाचा ग्रंथ आहे. आता या ग्रंथाचे पहिले 1-2 तरंग आहेत ज्याच्यामध्ये सगळं हेच वर्णन आहे साधन चतुष्टय संपन्नतेचं. ते पटकन वाचून किंवा सांगून संपवली जातात. आणि उर्वरित प्रकरण काय, दीर्घकाळ रेंगाळतात. त्याचं कारण काय, तर कारण आहे सांगणारे आणि ऐकणारे उभय पक्षी या दोघांनाही तो जबाबदारीचा प्रांत झेपतच नाही. आणि मग परमपूज्य काकांचे शब्द आहेत की साधन चतुष्टय संपन्न न होता वेदांताचा भूलभुलैया निर्माण होतो. किती सावध करतात सद्गुरू प्रत्येक ठिकाणी. कारण वेदांताच्या अभ्यासामध्ये ती ताकद आहे. काका म्हणतात बुद्धीची रग जिरवण्याची ताकद वेदांतामध्ये आहे. कारण वेदांताचं तत्वज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे, खोल आहे, गंभीर आहे. एकदम त्याचं आकलन होत नाही. त्यामुळे शुद्ध मराठीमध्ये इट पोजेस अ चॅलेंज इवन फॉर द अंडरस्टँडिंग. आणि मग काय होतं, तो एक इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज होऊन जातो. परमपूज्य काकांचा छान शब्द आहे, वेदांताचा भूलभुलैया निर्माण होतो. का, कारण पुन्हा तेच आहे, अधिकार संपन्नता नाही. मग काय होतं, ते तो एक फक्त मी जसा शब्द वापरला इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज, एक बौद्धिक कसरत, याच्या पलीकडे त्याला काहीच महत्व राहत नाही. किंवा ह्याच्या पलीकडे
माझ्या पदरात काही पडत नाही, नव्हे नको त्या गोष्टी पडतात. कोणत्या? माहिती आहे आपल्या सगळ्यांना. विवेक चुडामणीवर कमांड असलेला रामकृष्ण हरी, ते वाक्य सुद्धा मला पूर्ण करवत नाही. बोललोय आपण बऱ्याच वेळा त्या विषयावरती. म्हणजे ज्ञानियाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हे एक निदान त्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या पूर्वी निदान ही तरी भानगड नव्हती माझ्या आयुष्यामध्ये. कसा परमार्थाचा प्रपंच आपण करत जातो हे होऊ नये. सारांश, आत्ताच्या सगळ्या बोलण्याचा सारांश वक्त्या सकट म्हणजे माझ्या सकट आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपण आपल्या हे चित्तात हे ठसवून घेऊया की विवेक चूडामणी या उर्वरित ग्रंथामध्ये ज्या अंतरंग प्रत्यक्ष साधनरूप तत्वज्ञानाचं निरूपण आता आचार्य करणार आहेत. बरेच श्लोक शिल्लक आहेत आपले, माहिती आहे आपल्याला. म्हणजे काय त्याच्यामध्ये आता निरूपण माझ्या पुढे येणार आहे, ते अंतरंग प्रत्यक्ष साधनरूप तत्वज्ञानाचं निरूपण आचार्य आपल्यासाठी करणार आहे. आणि त्याचं जे फल आहे म्हणजे पुन्हा एकदा मोक्ष, तो जो मला प्राप्त व्हायचा असेल तर साधन चतुष्टय संपन्न रूपी हे जे आपल्यासमोर यादी आत्ता वाचली मी, ती अंतरंग प्रत्यक्ष आणि चित्तशुद्धी आणि शांतीसाठी कर्म उपासनारूपी बहिरंग साधन संपन्न आपण सर्वांनी व्हायला हवं. तर आचार्यांना या ग्रंथाच्या माध्यमातून जे आचार्य मला देऊ पाहतात ते घेण्याचं सामर्थ्य आपल्या सर्वांना येईल. अन्यथा काय, अन्यथा हे सर्व न करता जर मी या ग्रंथाचा नुसताच अभ्यास केला, हा असो नाही तर कुठलाही ग्रंथ असो, तुकाराम महाराज म्हणतात ते आपल्या हातून मग त्याचं वर्म निसटतं आणि मग तुकाराम महाराज काय करून देतात, आठवण करून देतात. काय, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, महाराज म्हणतात चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे. आणि ते फेरा याचा अर्थ आत्ताच्या संदर्भात पुन्हा या किंवा पुढच्या जन्मात विवेक चूडामणीचा अभ्यास करायला आपण हजर राहू. हे होऊ नये याच्यासाठी एवढी ही आज थोडी दीर्घ प्रस्तावना. पण एका महत्वाच्या विषयाकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी की झाला म्हणजे काय म्हणूया त्याला, साधन चतुष्टय संपन्नतेचा अभ्यास करून आमचा झाला, संपला, पुढचा विषय. असं होऊ नये. केवळ इतके श्लोक झाले, हा विषय झाला नव्हे, मग येतो मनात प्रश्न, मग या ग्रंथाचा अभ्यासच करू नये का अधिकार संपन्न होईस्तो, असाही त्याचा अर्थ नाही. जसं आपण मगाशी बघितलं की ही सर्व साधनं परस्पर पूरक असतात, शुद्ध मराठीत कॉम्प्लिमेंटरी. तसं हा अभ्यास आणि अधिकार प्राप्ती हे सुद्धा एकमेकाला म्हणजेच परस्पर पूरक आहेत. त्यामुळे अभ्यास करता करता अधिकार संपन्न होण्याचा प्रयत्न मला करायचा, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मुद्दा एवढाच पुन्हा की हे झालं असं म्हणून ते विसरून जायचं नाहीये, कारण नाही तर या ग्रंथाचं फल माझ्या पदरात पडणार नाही. आणि ग्रंथाचा अभ्यास पुन्हा एकदा हे आपलं ध्येय नाही, ते साधन आहे. असो, याच्याकडे थोडं म्हणून थोडा जास्त वेळ देऊन पुन्हा एकदा त्याचं महत्व आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये ठसावं. अधिकार संपन्नतेचं साधन चतुष्टय संपन्नतेचं का आचार्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला त्याचा उल्लेख केला, कारण अधिकार जर नसेल तर फलप्राप्ती होत नाही. आणि मागच्या वेळेला आपण 32 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आलो होतो. मोक्ष कारण सामग्र्याम. आजच्या अभ्यासाकडे वळूया आता. भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. 32वा श्लोक मागच्याला झाला होता वाचून, थोडा त्याचा विचारही झाला होता. अगदी शेवटी शेवटी झाल्यामुळे थोडा वेळ कमी पडला, मी जसं म्हणालो. आणि दुसरी गोष्ट, हा विषय पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो 33वा श्लोक आहे त्याचं पहिलं चरण घ्यावं लागणार आहे. स्वात्मतत्वानुसंधानम भक्ती रित्य परे जगुहू.
मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. आचार्य म्हणतात की मोक्षाला साधनीभूत ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे. भक्ती रेव, भक्ती ही एव गरीयसी असा त्याचा पदच्छेद आहे. एव शब्द वापरलेला भक्तीच श्रेष्ठ आहे. पण असं म्हटल्याबरोबर पुढच्या चरणात आचार्य लगेच भक्तीची व्याख्या करतात, जी बघितली आपण मागच्या, की आत्मस्वरूपाच्या चिंतनाला भक्ती असे नाव आहे. स्वस्वरूपानुसंधानम आचार्य म्हणतात. तुमचं माझं आपल्या सर्वांचं जे स्वरूपच आहे त्याचं चिंतन करणं याला भक्ती, अशी एक अभिनव व्याख्या आपल्यासमोर भक्तीची आचार्य आपल्यासमोर या ग्रंथामध्ये ठेवतात आहेत. कारण आपल्याला भक्तीच्या ज्या इतर व्याख्या माहिती असतात त्याच्या पार्श्वभूमीवर याला अभिनव असं म्हणायचं. आणि पुढे मी जसं म्हणालो की स्वात्म तत्वानुसंधानम भक्ती ही इति अपरे जगुहू, म्हणजे स्वात्म्याच्या ठाई तत्व यथार्थता, त्या स्वात्म्याच्या ठाईच मात्र तत्व यथार्थता आहे व त्याहून भिन्न सर्व मिथ्या आहे असा जो निश्चय, ती भक्ती असे अपरे इति अपरे, म्हणजे दुसऱ्यांनी म्हणजे दुसऱ्या अद्वैतवाद्यांनी सुद्धा हेच म्हटले आहे जगुहू म्हटलेलं आहे. इथे हा विषय पूर्ण होतो. 33व्या श्लोकाचं हे अर्धचरण. का म्हणून आचार्यांना पुढे हे मांडावंसं वाटलं असेल, करा बरं विचार. आचार्य स्वतः भक्तीची व्याख्या करतात आहे आणि लगेच पुढच्या श्लोकाच्या अर्ध्या चरणात काय करतात आहे म्हटलं तर साक्ष काढतात आहे. कोणाची? की हे फक्त मी नाही म्हणत आहे, अद्वैत प्रतिपादन करणारे जे आहेत ते सुद्धा असं म्हणतात काय, स्वात्म तत्वानुसंधानम भक्ती ही इति अपरे जगू. आणि त्याचं स्पष्टीकरण देतात की आपल्याला माहिती आहे षड्दर्शन आहे, 6 दर्शन आहेत, त्यातलं तर सांख्यशास्त्र आहे, त्यांनी सुद्धा भक्तीचा अंगीकार केलेला आहे. पण ती भक्ती अद्वैतपर नाही. आता आलं लक्षात की भक्ती असा उल्लेख केल्यानंतर कोणाच्या मनामध्ये कुठला संशय राहून जाऊ नये, तेवढ्यासाठी इथे आचार्य म्हणतात आहे की इतर अद्वैत मताचे जे आहेत त्यांनी सुद्धा स्वात्मतत्वानुसंधानम यालाच भक्ती म्हटलेलं आहे. तर माहिती आहे 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या द्वैती भक्तीबद्दल बोलताना भगवंत म्हणतात आहे की अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्प मेधसाम देवान देवयजो यांती मदभक्ता यांती माम. सकाम भक्ती करणारे, एकदेशी भक्ती करणारे जे भक्त, त्यांच्याबद्दल बोलताना भगवंत म्हणतात आहे. त्याच्यावर भाष्य करताना माऊलींची एक सुंदर ओवी आहे 7व्या अध्यायामध्ये की परिते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरी न निघती, म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. अंतवत तू फलम तेषाम, त्याचा पदच्छेद आहे अंतवत तू फलम तेषाम तत् भवत्य अल्पमेधसाम. देवांदेव यजोयांती, त्यांना कोणाची प्राप्ती होते. पण महत्वाचं आहे की परिते भक्त माते नेणती, म्हणजे ते भक्त मला जाणत नाहीत. आता अर्थातच इथे भक्तीची भाषा सुरू असल्यामुळे इथे भगवंत किंवा परमात्मा प्राप्ती या भाषेत बोलणं सुरू आहे, पण सांगणं ते सुरू आहे. भक्त मला जाणत नाहीत का? कारण ते आपली जी उपास्य देवता आहे ती एकदेशी आहे, जे कल्पनेबाहेरी न निघती. कोणत्या कल्पनेच्या बाहेर निघत नाही? ही एकदेशी आहे. एकदेशी म्हणजे तरी काय? तर तिथे एकात्म भाव नाहीये, तिथे सर्वव्यापी भाव नाही. आत्ताची भाषा वापरून घेऊ, स्वरूपानुसंधानाचा किंवा स्वात्मतत्वानुसंधानाचा भाव तिथे नाही. आणि मग अशी जेव्हा उपासना केली जाते, सकाम केली जाते, तेव्हा तीच देवता आपल्याला सर्व प्रकारचे भोग देते. या भ्रामक कल्पनेतून ते कधी बाहेरच निघत नाहीत. आणि म्हणून त्यांना जे इच्छित फळ प्राप्त होतं,
ते होतं असं गृहीत धरूया, ते जे काही अनुष्ठान असेल, ज्या सकामतेतून केलेलं ते जसं करायला पाहिजे तसं नीट केलं असेल, हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. तर त्यांना जे इच्छित फळ प्राप्त होतं ते नाशवंत असतं. अंतवत तू फलम तेषां, भगवंत म्हणतात. एवढं सगळं का बोललो मी? कारण आचार्यांनी स्वतः पुढच्या श्लोकात हा उल्लेख केला आहे की मी जरी भक्तीबद्दल बोलत असलो तरी त्या भक्तीची मी व्याख्या जी केलेली आहे की स्वरूप स्वरूपाचं अनुसंधान, स्वस्वरूप स्वस्वरूपानुसंधानम, तीच व्याख्या इतरही अद्वैत तत्व मानणारे करतात आहेत असं आचार्य म्हणतात. कारण भक्ती म्हटलं की त्या शब्दामध्ये द्वैत अनस्यूत असतं म्हणून. इथे मी भक्ती याचा अर्थ उपासना या अर्थाने बोलतोय, नाही तर लगेच विभक्त नव्हे तो भक्त भक्त. समर्थांची ती व्याख्या आपण इथे गृहीत धरत नाही आहोत, कारण इथे सुद्धा उपासना या दृष्टीनेच स्वरूपानुसंधान आचार्य बोलतायत. आता ठीक आहे, भक्तीची व्याख्या आचार्यांनी केलेली मी जसं म्हणालो अभिनव वाटते, विलक्षण वाटते, कारण आपल्याला जी एक भक्ती म्हणलं की जे डोळ्यासमोर जे उभं राहतं ती भक्तिशास्त्रातली व्याख्या बरोबर आहे. पण विवेक चुडामणीमध्ये हा श्लोक आपण जेव्हा वाचतो, अभ्यासतो, तेव्हा असं आपल्याला वाटू शकतं की आतापर्यंत ज्ञानमार्गाच्या अंगाने आचार्य बोलतात आहेत. सगळं आपण जे काही ऐकलं, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, अधिकार संपन्नता, त्याच्या आधीचं सगळं वर्णन अगदी छान ज्ञानमार्गाच्या अंगाने आचार्य बोलतात. असं ना एकदम मध्ये भक्ती शब्द का आला, येतो की नाही विचार मनामध्ये? ठीक आहे, हा विषय म्हणा किंवा भक्ती हा शब्द आचार्यांनी का वापरला, त्याची व्याख्या आचार्यांनी केली, स्वरूपानुसंधान अशी केली, बघितलं आपण त्याचा विचार. पण मग त्याला अनुसंधानच म्हणू शकले असते, भक्ती शब्द का आणला, येतो विचार. काय श्री नारद महाराज, आपल्याला माहिती आहे त्याची नारद भक्ती सूत्र, त्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे ते म्हणतात की अथा तो भक्ती व्याख्यास्यामः, म्हणजे म्हणून आता आम्ही भक्तीची काय करूया, व्याख्या करूया. म्हणजे ते सुद्धा भक्तीची व्याख्या करतात. परमपूज्य काका नेहमी या गोष्टीकडे लक्ष वेधतात. कोणासाठी? आमची आपली भक्ती बरी म्हणणारे जे काकांचा शब्द आहे, पळपुटे विचार करणारे जे आहेत, की आमच्या समजुतीप्रमाणे आम्ही भक्ती करू. नारद महाराजांना, शांडिल्य महाराजांना काय म्हणायचं असेल ते म्हणू दे. काका नेहमी त्याला दृष्टांत देतात. आमच्या घराच्या बाजूला जी टेकडी आहे 100 फूट उंच, तिलाच आम्ही काय म्हणू, एव्हरेस्ट म्हणू, आणि त्या टेकडीवर जाऊन माउंट एव्हरेस्ट आम्ही सर करून आलो असा जाहिरात करू, असं बोलल्यासारखं आहे. थोडक्यात भक्तीची व्याख्या केली जाऊ शकते, आणि कोण करताय प्रत्यक्ष? नारद महाराज करतात. काय व्याख्या केली त्यांनी? सा तू अस्मिन परमप्रेम रूपा, पुढचं सूत्र आहे. म्हणजे भक्ती काय आहे, तर ती त्या विष्णू म्हणजे भगवंतावरील ती परमप्रेम रूप अशी ती भक्ती आहे. हे थोडक्यामध्ये अगदी साध्या भाषेत बोलूया, भक्ती म्हणजे प्रेम अशी व्याख्या तिथे आहे, असा विचार तिथे आहे. आता आचार्यांनी काय शब्द वापरले तिथे 32 क्रमांकाच्या श्लोकात? मागच्या वेळेला आपण बघितलं, मोक्ष कारण सामग्र्या असा शब्द वापरून आणि स्वस्वरूपानुसंधानम अशी व्याख्या करून आचार्यांनी भक्तीला साधनाधीनत्व इथे दिलेलं आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की इथे भक्ती ही उपासना या अर्थाने आचार्य बोलतात आहेत. कारण ती जर मोक्ष कारण सामग्र्या, मोक्षाला कारण होणारी जर ती साधन सामग्री असेल, याचा अर्थ तिला साधनाधीनत्व आहे, याचा अर्थ ती उपासनेचा भाग आहे. आणि मग कोणती साधना? स्वस्वरूपानुसंधानम, इथे व्याख्याच केलेली आहे त्याची. आता ही जी व्याख्या म्हणजे थोडक्यात साधन चतुष्टय संपन्नतेनंतर पुढचं साधन, साधन चतुष्टय संपन्नेचा बराच आपण या आजच्या प्रस्तावनेत त्याचं महत्व पुन्हा एकदा ठसवण्याच्या दृष्टीने विचार केला. पण आता प्रश्न आहे, पुढचं साधन काय? कल्पना करा, आपण साधन चतुष्टय संपन्न आहोत, झालो, अधिकार प्राप्ती मला झाली. पुढचं साधन काय आहे? तेच तर आचार्य सांगतात आहे, स्वस्वरूपानुसंधान.
असं सांगतात, पण त्याला आचार्य भक्ती असं संबोधतात. आपला विषय तो सुरू आहे की भक्ती शब्द का आणला असावा आचार्याने. स्वस्वरूपानुसंधान म्हणता आलं असं, पण त्याला भक्ती असं म्हणून आचार्य खरं सांगायचं तर पुढच्या विचाराचं सुतोवाच करतात. कारण काय, आपण जसं नारद भक्तिसूत्रामध्ये आता बघितलं की भक्ती याचा एक अर्थ प्रेम असा जसा होतो, तसा भक्ती याचा अजून एक अर्थ आहे, त्याला शरणागती असं म्हणतात. आहे की नाही विचार करा. म्हणजे भक्तीच्या प्रांतात सुद्धा मी भक्त आहे पण शरणागत नाही, हे कसं वाटतं? हे दोन वाक्य शेजारी शेजारी ठेवली कसं वाटतं? मी भक्त आहे पण माझं भगवंतावर प्रेम नाही, हे वाक्य जसं विचित्र, तसंच मी भक्त आहे पण मी शरणागत नाही, हे वाक्य सुद्धा तितकंच विचित्र आहे. हेही भक्तीच्या प्रांतात आपण विसरतो, जसं हे ज्ञानाच्या प्रांतात काही गोष्टी सोयीस्कररित्या विसरतो. कारण शरणागती, पुन्हा एकदा परमपूज्य काका सांगतात, किती गंभीर प्रकरण ते आहे. मग ठेविले अनंते तैसीची राहावे वगैरे वगैरे, की मी जर शरणागत असेन आणि मी सकाम भक्ती करत असेन, अखंड भगवंताकडे काही ना काहीतरी मागत असेन, म्हणजे मी त्याच्या प्रारब्ध शास्त्राच्या विरुद्ध जात असेन, तर हा झगडाच नाही आहे का भगवंताशी घेतलेला एक प्रकारे? भगवंता, मी तुला शरण आहे पण तुझं प्रारब्ध शास्त्र मला मान्य नाही. माझ्या बाबतीत तू मला जसं ठेवलंय ते मला मान्य नाही. मला हे दे, मला ते दे, मला इतकं दे, मला तितकं दे, मला आत्ता दे. परमपूज्य काका म्हणतात, फार महाभाग असेल तर त्याला तितकं देऊ नको. हे अजून पुढे म्हणजे भक्तीचा प्रांत असो, ज्ञानाचा प्रांत असो, ना कुठला, पण शरणागती म्हणजे भक्ती याचा अर्थ शरणागती. साधन चतुष्टय संपन्नतेनंतर मी जो आपण उल्लेख केला की आता आपल्याला आचार्य पुढचं साधन सांगतात आहे. झालं, साधन चतुष्टय संपन्न मी झालो, तो अधिकार मी प्राप्त केला. आता त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर स्वात्म्याच्या ठाई तत्व यथार्थता, स्वात्म तत्व तत्वानुसंधानम भक्तरित्य परे जगु, स्वात्म तत्वानुसंधानम, तत्व यथार्थता असा त्याचा अर्थ केलेला आहे. तत्व यथार्थता याचा अर्थ आपण मगाशी बघितला की अगदी साध्या भाषेत बोलूया, ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा निश्चय. त्यामुळे हा जो निश्चय आहे तो जो माझा व्हायचा असेल, मला स्वरूपानुसंधानाची प्रक्रिया जर मला आता जाणायची असेल, तर शरण जाणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. विषय तो सुरू आहे आपला, का म्हणून आचार्यांनी भक्ती शब्द आणला असावा. कारण भक्ती म्हणजे शरणागती, आणि स्वरूपानुसंधान हे पुढचं साधन आता आचार्य सांगतात आहेत मला, म्हणजे आपल्याला सर्वांना, शिष्याना, संपूर्ण जगाला, की साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर, मगाशी आपण केला तो विचार की हे सगळं अंतरंग अप्रत्यक्ष साधन साधल्यानंतर आता अंतरंग प्रत्यक्ष साधनेकडे वळायची वेळ आलेली आहे. आणि तिकडे वळताना नव्हे आधीपासूनच म्हणूया, पण विशेषतः एक टप्पा लागणार आहे. तो कोणता? तो शरणागतीचा आहे. म्हणून भक्ती शब्द. आता प्रश्न आहे अर्थातच, पुढचा प्रश्न आला, कोणाला कोणाला शरणागत, कोणाला शरण जायचं? मग तेच 33 क्रमांकाचं जे पुढचं चरण आहे ते आपल्याला सांगत आहे की उक्त साधन संपन्न तत्व जिज्ञासुरात मन. अर्ध्या चरणाचा विचार करून जसं म्हणालो, कारण विषयाच्या पूर्ततेसाठी किंवा अन्वय नीट लावण्यासाठी अर्ध्या चरणाचा विचार करावा लागतो की उक्त साधन संपन्न तत्व जिज्ञासुरात मन, आचार्य म्हणतात. 33 क्रमांकाचा श्लोक, शेवटचं चरण. की उक्त साधन म्हणजे सांगितलेल्या, थोडक्यात वर सांगितलेल्या साधन चतुष्टयाने युक्त, उक्त साधन संपन्न, उक्त साधन संपन्न तत्व जिज्ञासु आत्मन, हे जे वर सांगितलेली जी साधन चतुष्टयता आहे त्यांनी युक्त अशा आत्मस्वरूपाचे तत्व जाणण्याची इच्छा करणाऱ्या अधिकाऱ्याने, असा या संपूर्ण चरणाचा अर्थ.
किती विशेष आहे ना. इतकं सगळं वर्णन झालं कशाचं, साधन चतुष्टय संपन्नतेचं, पण ती पुनरावृत्ती पुन्हा आचार्य स्वीकारतात. कल्पना करा. अभ्यास करताना गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे, की झालं ना आता साधन चतुष्टय संपन्नतेचं इतकं वर्णन झालं 18 ते 32. आता पुढचं साधन सांगतात आहे, तरी सुद्धा आचार्य पुन्हा एकदा एक पाऊल मागे जातात आणि काय म्हणतात, आठवण करून देतात पुन्हा एकदा आपल्याला. जर विस्मरण झालं असेल कशाचं, अधिकार संपन्नतेचं, साधन चतुष्टय संपन्नतेच्या अनिवार्यतेचं आचार्य पुन्हा एकदा आपल्याला स्मरण करून देतात. कल्पना करा, आचार्यांना त्याचं इतकं महत्व वाटतं आणि मला जर वाटत नसेल, पुढे बोलण्याची गरज नाही. तेवढ्यासाठी आचार्यांनी पुन्हा एका श्लोकाचं अर्धचरण दिलं, की असा जो अधिकार संपन्न आहे पुन्हा स्मरण करून देतात आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, तर पुढचं चरण आहे 34 क्रमांकाचा श्लोक, त्याचं पहिलं चरण, पहिलं अर्धचरण पूर्वार्ध म्हणूया. उपसिदेत गुरुम प्राध्यम यस्मात् बंध विमोक्षणम. उपसिदेत गुरु प्राध्यम यस्मात् बंध विमोक्षणम, की पुन्हा एकदा साधन चतुष्टय संपन्न झालेला जो अधिकारी आहे त्यांनी काय करायचं आहे, विद्वान, प्राध्यम म्हणजे विद्वान, गुरुम, विद्वान गुरूंना शरण जावं. उपसिदेत म्हणजे शरण जावं, आणि त्यांच्यापासून, यस्मात म्हणजे त्यापासून किंवा त्यांच्या कृपेने, बंध विमोक्षण, बंधापासून सुटका होईल, असा त्याचा अर्थ. सारांश काय आहे, आपण भक्ती शब्दाचा इतका विचार केला की मार्ग कुठलाही असू द्या, ज्ञानमार्ग असू द्या, भक्ती मार्ग असू द्या, योग मार्ग असू द्या, अजून कुठलाही असू द्या, शरणागतीशिवाय पर्याय नाही. काही गोष्टी, जसं आपण मगाशी बोललो होतो, की अभ्यास करता करता कुठेतरी मनामध्ये असा विचार रुजू शकतो की मला हे कळतं, मला समजतं, काय गरज आहे, शरणागतीची गरज काय. ठीक आहे, एक वेळ आपण भक्तीच्या प्रांतात ती मान्य करतो, ज्ञानाच्या प्रांतात सुद्धा हो. आणि कोण म्हणताय, आचार्य म्हणतात. शरणागतीशिवाय पर्याय नाही, कारण भ्रम, प्रमाद, कर्णापाठव, विप्रलिप्सा हे 4 दोष मानवी बुद्धीत सांगितलेले आहे. आणि या 4 दोषांनी जी मानवी बुद्धी युक्त असते, ती स्वरूपाविषयी यथार्थ चिंतन करू शकत नाही. अनेक संशय आपल्या मनामध्ये असतात, अनेक विपर्यायाने ती ग्रस्त असते. आणि म्हणून परमपूज्य काकांचं पण काकांचंच एक वाक्य आहे, की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून पादाक्रांत करण्याचा हा प्रांत नव्हे. कारण स्वबुद्धीला म्हणजे माझ्या बुद्धीला म्हणजे मनुष्याच्या बुद्धीला हे 4 दोष असतात. आणि हे 4ही दोष ज्यांच्या बुद्धीत नाही, त्याला फार मोठा शब्द आहे शास्त्रामध्ये, ऋतंभरा प्रज्ञा वगैरे म्हणतात, सोडून देतो विषय आता. त्या बुद्धीतून जे ज्ञान आलेलं आहे, निर्दोष शास्त्रकारांनी आपल्यासमोर ठेवलेलं, आचार्यांनी, संतांनी ठेवलेलं, सद्गुरूंनी ठेवलेलं जे ज्ञान, आणि म्हणून त्यांना शरणागत व्हावं. कारण प्रपंचामध्ये माझी बुद्धी खूप चालू शकते, फार यशस्वी मी असू शकतो, फार बुद्धिमानही लोक मला समजत असतील, पण ती बुद्धी नाही चालत परमार्थामध्ये, कारण ती रजोगुणी बुद्धी असते. सत्वगुणाचा अत्यंत अभाव असलेली, हे 4 दोषांनी परिपूर्ण अशी ती बुद्धी असते. आणि एक परमपूज्य काकांचं फार सुंदर वाक्य आहे पुन्हा, की जे जितकं सूक्ष्म तितकं ते जास्त स्वसंवेद्य, आणि जे जितकं जास्त स्वसंवेद्य तितकी श्रद्धेची, शरणागतीची गरज जास्त आहे की नाही, विचार करा. आपल्याला सांगतात काय केला होता आपण, मला वाटतं आनंदाचे तत्वज्ञानमध्ये विचार, की या जगाचं आता एलिमेंटरी पार्टिकल म्हणून क्वार्क्स आपल्याला सांगतात, त्याच्यापासून विविध पार्टिकल्स तयार होतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन विशेषतः मासलेस पार्टिकल पर्यंत ते गेले. पाहिले का कोणी, एकाने तरी पाहिले का आपल्यापैकी? आपण मानतो की नाही श्रद्धेने, ती श्रद्धाच नाही का म्हणतायत, श्रद्धेने आपण मान्य करतो.
की ज्या अर्थी यांनी सिद्ध केलेलं आहे त्या अर्थी असेल त्याच्या पाठीमागे काहीतरी गणित असेल किंवा प्रयोगशाळेत म्हणजे लेबॉरेटरीत सिद्ध झालं असेल ते. पण आपण तर ते श्रद्धेने स्वीकारतोय का? कारण इतकी सूक्ष्मता तिथे आहे की त्याच्या मागचं गणित जरी आपल्याला कोणी सांगितलं तरी ते कळणार नाही. मग हे जर इफ यू आर टॉकिंग अबाउट अ फिजिकल ऑब्जेक्ट, नो मॅटर हाऊ सटल मायन्यूट दॅट पार्टिकल इज, इवन दो इट इज अ मासलेस पार्टिकल, त्याला शास्त्राच्या वेदांताच्या शास्त्रामध्ये जडच म्हटलेलं आहे. अरे ते कशाला, जे मन बुद्धी अंतःकरण जे दिसत नाही कुठल्याच यंत्रामध्ये त्याला बघता येत नाही ते सुद्धा जर जड असं सांगतंय वेदांत शास्त्र, तर हे पार्टिकल जड आहे, त्यात नवीन काही आश्चर्य काहीच नाही. जड, जड नाही, जड. जड म्हणजे फिजिकल. मग हे फिजिकल असून इतकं सूक्ष्म आहे की तिथे श्रद्धा आणि शरणागतीची गरज पडते आहे, तर आपण सूक्ष्मतेची परमावधी असलेल्या तत्वाबद्दल बोलतो आहोत. त्यात आश्चर्य काहीच नाही. आणि या श्लोकामध्ये पुढे आचार्य एक छान शब्द वापरतात आहेत. कोणता? बंध विमोक्षणम. उक्त ज्ञान संपन्न तत्व जिज्ञासू आत्मन उपसीदेत गुरु प्राज्ञम यस्मात बंध विमोक्षण. पुन्हा एकदा, बंध विमोक्षण म्हणजे या श्लोकात आचार्य आतापर्यंत मोक्ष या भाषेत बोलत होते आपल्याशी. अचानक आचार्यांनी आता मोक्षाला एक पर्यायी शब्द इथे वापरला. कोणता? बंध विमोक्षण म्हणजे बंधापासून सुटका. बंधापासून सुटका म्हणजे मोक्ष. त्याच्यासाठी आवश्यक असलेली शरणागती ती का, या सगळ्याचा आपण विचार केला. त्याच्या आधी आवश्यक असलेले साधन चतुष्टय संपन्नता त्याचा विचार केला. आता या मोक्षाचा थोडासा विचार करू उरलेल्या वेळामध्ये. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. कोणता? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. महाराज म्हणतात, पापपुण्य अंगी घेतले जडून वर्म देणे कोण करिता तो, तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण जैसा मृग सीळ मृगजळी. मृगसीण मृगजळी. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. की हा जीव काय मूळचं सच्चिदानंद ब्रह्म असल्यामुळे खरं म्हटलं तर तो नित्य मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मग कसा झाला बळे म्हणजे कसा काय? घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे अविद्या बलानी कंसामध्ये असं म्हणूया, आता आत्ताची भाषा वापरून आपण जे सगळं बोललो, मानवी बुद्धीतले जे दोष आहेत. पहिलाच दोष भ्रम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. अविद्या, भ्रम. देहाला मी समजतो आणि स्त्री पुत्रादिकांना मी माझे समजतो आणि माझे माझे म्हणण्याचा छंद घेतो. अखंड मी आणि माझे. आपण जर विचार केला तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये, काकांचा छान शब्द आहे, पुन्हा धर्मशाळा करून घेतलेली असते माझ्या अंतःकरणाची. म्हणजे काय? अखंड मी आणि माझंच चिंतन आहे. आणि मग परमपूज्य काका प्रश्न विचारतात की माझं जीवन जगतो मी, असं मला वाटतं जीवन मी माझं जगतो, पण अखंड दुसऱ्याच्या सापेक्षतेने मी ते जीवन जगत असतो. त्यामुळे माझं माझं म्हणण्याचा छंद सुरू असतो दिवसभर. आणि त्याच्यामुळे काय झालं तर मी मूळचा सच्चिदानंद ब्रह्मरूप असून मी स्वतःला देह समजायला लागलो. त्यामुळे मी बद्ध झालो. मी स्वतःला करता भोगता समजून मी पाप पुण्य अंगी जडवून घेतलं. महाराज म्हणतात, पाप पुण्य अंगी घेतले जडून वर्म देणे कोण करीतात. म्हणजे काय? आत्मा आणि देह यातील एक गूढ अन्योन्य ध्यास झालेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे नेमका यातला माझ्या देहामध्ये करता नेमका कोण आहे, भोगता कोण आहे आणि करू न करता कोण आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग होतं काय? जैसा मृग सीण मृगजळी. हरिण जसा मृगजळाच्या मागे सत्यत्व भ्रमानी धावतो, हे पाणीच आहे असं त्या हरणांना वाटतं आणि ते दुःखी होतात, त्यात त्यांचा मृत्यू सुद्धा होतो. त्याप्रमाणे तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविण. की मूर्ख जीव जे आहे ते स्वरूपाची ओळख नसल्यामुळे संसार सत्यत्वाच्या भ्रमामुळे काय होतात? दुःखी होतात, वाया जातात.
कशासाठी हे सगळं आपण बघितलं. आचार्यांनी जो इथे शब्द आणलेला आहे बंध विमोक्षणम, आणि हा मोक्षाला पर्यायी शब्द आचार्य आणतात आहेत की मोक्ष मोक्ष म्हणजे काय याचं एक सुतोवाच म्हणूया. इथे आचार्याने एक पर्यायी शब्द आणून केलेला आहे. बंध विमोक्षण म्हणजे बंधापासून सुटका म्हणजे मोक्ष. बंध म्हणजे काय पुढचा प्रश्न येतो. जर बंधापासून सुटका म्हणतात तर मग बंध म्हणजे काय, आणि तो बंध सत्य नाही हे आपण अनेक वेळा विचार केला. आता तो नको करायला पुन्हा, कारण जर बंध सत्य असता तर त्याच्यातून सुटका होऊ शकली नसती. कारण सत्याची व्याख्या काय आहे, जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात. हे आपण एकदा शिकलेलो आहे. तीनही काळात आहे 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 अशी जी व्याख्या आहे, जे तुकाराम महाराज पुन्हा विठ्ठलाच्या बाबतीत सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असं म्हणतात. त्रिकाला बाधित आहे. त्यामुळे बंध जर सत्य असतं तर त्यातनं मुक्त होण्याची कधी भाषाच बोलता आली नसती. संपूर्ण वेदांत शास्त्र व्यर्थ ठरलं असतं. कशासाठी आपण पाहतो आहे, याचा अर्थ बंध भ्रामक आहे, सत्य नाही. आणि हेच तर तुकाराम महाराज अगदी साध्या भाषेत आपल्यासमोर सिद्ध करतात त्या अभंगामध्ये, की मुक्त होता परी बळे झाला बद्ध. याचा अर्थ बंध जो आहे तो भ्रामक आहे, ती कल्पना आहे, आणि ती कल्पना आहे म्हणूनच ते निवृत्त होऊ शकते. जर ते सत्य असतं तर ते कधीच निवृत्त झालं नसतं. आणि हा व्यवहार जो आहे, काय म्हणूया त्याला, बंधनातून मुक्त होण्याचा जो व्यवहार होतो घडतो. कारण विचार केला तर महाराज असं म्हणतात की मूळचे आपण सर्वच जण, मी नेहमी सांगतो, या क्षणी मी बोलत असताना आणि तुम्ही ऐकत असताना या क्षणी सुद्धा आपण सर्वजण सच्चिदानंद ब्रह्मच आहोत. त्या कल्पनेने सुद्धा किती छान वाटतं. पण तसा अनुभव आज आपल्याला नाही. आणि का नाही, कशामुळे ही माझ्यावरती वेळ आली. घेऊन या छंद माझे माझे. मी देहाला सत्यत्व दिलं, मी स्वतःला करता समजतोय, अजूनही समजतोय. मी स्वतःला भोगता समजतोय, अजूनही समजतोय. ह्यालाच अविद्या. असं का झालं? अज्ञान, स्वरूपाचं विस्मरण. आपुले आपण पेया विसरू जो धनंजया ते चिरूप यया, अज्ञानसी, माऊली म्हणते ज्ञानेश्वर. हे जे अज्ञान आहे, ही जी अविद्या आहे, हे गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे. त्याच्यासाठी एवढं सगळं मी बोलतोय की हे जे बंधन आहे हे कल्पित कसं आहे, भ्रामक कसं आहे, आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे. काही नवीन काही मी तुम्हाला सांगत नाही, मला कल्पना आहे, सगळे अभ्यासकच आहे तिथे, सगळ्यांना हे माहिती आहे. पण त्याची मार्मिकता लक्षात आली पाहिजे. की जसं ते काय म्हणूया, एक उदाहरण दृष्टांत घ्यायचं झाला तर, जसा ते कॅन्सरचा ट्यूमर असतो, तो जसा ऑपरेशन करून तो ट्यूमर काढून टाकतात, तसं काहीतरी माझ्या आतमध्ये कुठेतरी अज्ञान नावाची गोष्ट आहे ती काढून टाकायची ऑपरेशन करून, असं असतं का कधी? नाही. मग नेमकं स्वरूप काय आहे त्याचं, अज्ञानाचं, अविद्येचं, भ्रमाचं? ते हे आहे, मी म्हणजे देह, तो देह सत्य, हे जग सत्य, मी करता, मी भोगता. माहिती आहे आपल्याला, 5 भ्रांती पाठ आहेत सगळ्यांना. हे जे सत्यत्व जबरदस्त या जगाला मी देतो, कर्माला देतो माझ्याकडून घडणाऱ्या, आणि मी स्वतःला भोगता समजतो, ह्यालाच अज्ञान म्हणतात, यालाच भ्रम असं म्हणतात, ह्यालाच बंधन असं म्हणतात. त्यामुळे थोडक्यामध्ये जीवाचं हे जे अज्ञान आहे, हे गृहीत धरून अज्ञान निवृत्तीसाठी, काय शब्द वापरले, अज्ञान निवृत्तीसाठी. कारण काय माहिती आहे, आपण मूळचे ज्ञानरूपच आहोत. तेच तर आपण आता बघतो आहे, काय की मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त म्हणजे मी ब्रह्मरूप आहे, मी मूळचा ज्ञानरूपच आहे, म्हणजेच मी मूळचा मुक्तच आहे. पण आत्ता आपण जे सगळं वर्णन केलं, अज्ञान म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, त्या भ्रमाचं सगळं वर्णन केलं, हे गृहीत धरून आचार्य काय सांगतात आहेत आपल्याला, विद्वान श्री गुरु, त्यांना काय करायचं आहे, शरण जायचं आहे. आपला मूळ विषय तो सुरू आहे. कारण हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. कारण तुकाराम महाराज जे सांगतायत ते आचार्यांना सुद्धा नक्कीच माहिती आहे, आपण सर्वजण मूळचे ब्रह्मरूपच आहोत. पण हे मला कळत नाहीये,
माझं अज्ञान आड येत आहे त्या अनुभवाच्या, हे समजून घेऊन हे गृहीत धरून आचार्य मांडणी करतात आहे की समोरचा जो शिष्य आहे म्हणूया, आपल्यासारखे जे सर्व समोर नसलेले आहेत म्हणूया, जिज्ञासू, मोक्षप्राप्तीची तळमळ असणारे, आपल्या चित्तात जे अज्ञान आहे त्याच्या निवृत्तीसाठी मग आता काय करायचं आहे ते गृहीत धरून आचार्य बोलतात आहे की विद्वान श्री गुरु. आणि विद्वान म्हणजे काय, जे अंतरंग साधन सांगून, आता कारण आपण अंतरंग प्रत्यक्ष अधिकार संपन्न आहोत, पुन्हा एकदा हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे की आता अंतरंग प्रत्यक्ष साधून शिष्याला सांगून तत्वम पदार्थ शोधनपर्यंत घेऊन जे जाऊ शकतात, म्हणून इथे प्राज्ञ असा शब्द आचार्याने मुद्दाम घातलेला. कारण या ग्रंथामध्ये अर्थातच ज्ञानमार्गाचं सगळं निरूपण सुरू आहे, आणि ज्ञानमार्गाचं निरूपण सुरू असल्यामुळे आता पुढची जी सगळी मांडणी होणार आहे, आचार्य जे आपल्याला पुढचं साधन सांगणार आहे, कोणतं, स्वरूपानुसंधान, ज्याचा आपण सुरुवातीलाच विचार केला, त्याची जी एक काय म्हणूया घडी आता आपल्या बसवून देणार आहे. पुढे काय ते सगळं येणार आहे, पुढचे अजून एक श्लोक शिल्लक आहेत ग्रंथातले. तो जो आता विषय आहे, तो विषय श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू केला आपण त्याचा विचार. त्यात पहिला शब्द श्रोत्रिय आहे. असे जे श्रोत्रिय म्हणजे विद्वान, ज्यांना या साधनेचं पूर्ण अंतरंग वर्म माहिती आहे, स्वतः त्यांनी साधनं, एक तर ते अवतारी आहेत म्हणूया, किंवा स्वतः त्यांनी साधनं करून त्या स्वरूपाची प्राप्ती, जो मोक्ष या ग्रंथाचा आपण सातत्याने फल म्हणून बघतो आहोत, ते ज्यांनी प्राप्त करून घेतलाय त्यांना शरण जाणे याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. हे आपल्याला या श्लोकामध्ये पुन्हा एकदा 34 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचं पहिलं चरण, उपसिदेत गुरुम प्राज्ञम यस्मात बंध विमोक्षणम, याच्यामध्ये शिकायला मिळालंय. आणि पुढे 34 क्रमांकाचा जो उरलेलं चरण, उत्तरार्ध म्हणूया, त्याच्यामध्ये श्रोत्रिय शब्द येतोच आहे पुन्हा. अवृजिनः अकामतः अकामहतः यह ब्रह्मवित्तम ब्रह्मणी उपरत शांत वगैरे वगैरे. थोडक्यामध्ये या पुढच्या श्लोकामध्ये आचार्य आता त्या सद्गुरूंचं वर्णन करतात आहेत. ज्या सद्गुरूंना शरण जायचं असं आपल्याला आता आचार्य सांगतात आहे, त्यालाच आचार्य भक्ती म्हणतात आहे, त्यालाच स्वरूपानुसंधान म्हणतात आहे. आता ते स्वरूपानुसंधान हे पुढचं जे साधन आहे, त्याचं जे मी जे सारखं शब्द वापरतोय शास्त्रीय, की अंतरंग प्रत्यक्ष साधनाचं निरूपण, की हे करण्यासाठी कशा कशाचा निराश करायचा आहे, त्या निरासाचं स्वरूप काय आहे, ते पंचकोश आणि हे सगळं वर्णन जे पुढे येणार आहे, हे करण्याचं सामर्थ्य असलेले जे सद्गुरू, त्यांना विद्वान म्हटलेलं आहे, आणि त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही. याच्यासाठी आचार्यांनी भक्ती असा शब्द तिथे आणला, असं आपण बघितलं. आणि इथे आपण आपल्या चिंतनाला आज विराम देऊ. आपली वेळ संपलेली आहे. आणि 34 क्रमांकाचा जो श्लोक, त्याचं जो उत्तरार्ध आणि पुढचा अर्थातच 35 हा पूर्ण धरून सद्गुरूंचं वर्णन आपल्यासमोर येणार आहे, पण ते पुढच्या प्रवचनामध्ये. आज इथे थांबू आणि हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रश्नासाठी वेळ आहे 10-15 मिनिटं. जय श्रीराम मंगेश दादा, खूप छान झालं प्रवचन. अशे. एक प्रश्न होता. तुम्ही एक वाक्य म्हणलात, जे जितकं सूक्ष्म ते तितकं सस्वसंवेद्य. ते थोडस कळलं नाही, किंवा ते असं एक्सपिरियन्शियली आत्मसात करून घेता येत नाहीये,
म्हणजे ते कसे असे. खरं स्वसंवेद्य या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो विशेषतः फक्त ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीतच वापरला जातो. पण इथे सांगण्याचा भाव असा की जे जितकं सूक्ष्म तितकं ते स्वसंवेद्या दृष्टीने की तिथे श्रद्धेचा आणि भक्तीचा श्रद्धेचा आणि शरणागतीचा संबंध आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी अगदी आज आधुनिक विज्ञानाने सूक्ष्मतेची परमावधी गाठलेला जो पदार्थ ज्याला क्वार्क्स असं म्हणतात, ज्याच्यापासून पुढे बोसॉन आणि मासलेस पार्टिकल्स तयार होतात, विच गिव्स द मास टू अदर पार्टिकल्स, मग न्यूक्लियस, मग ॲटम, मग मॉलिक्युल्स वगैरे वगैरे. तर हे आपल्यापैकी कोणी बघितलं का? उदाहरणार्थ हिग्स बोसॉन सुद्धा म्हणतात, आपल्याला माहिती आहे की तो खरं अनुमानाने सिद्ध झालेला आहे. म्हणजे म्हटलं तर तेवढ्या प्रमाणात श्रद्धाच आपण ठेवतो आहे अजूनही. पण त्यांनी दे आर एबल टू रेकन्साईल ऑल द मॅथमॅटिक्स, सो इट इज मेकिंग सेन्स अँड एव्हरीबडी बिलीव्स दॅट येस देर इज अ पार्टिकल कॉल्ड हिग्स बोसॉन. ही त्याची स्वसंवेद्यता झाली. आणि तिथे आपण पत्करलेली ती शरणागती झाली की मला जरी कळत नसलं ते गणित, मी जरी ते बघितलं नसलं, मी जरी जाऊन तपासलं नसलं ते, तरी श्रद्धा आहे माझी. आणि जर या सूक्ष्म पण फिजिकल गोष्टींना जर श्रद्धेची गरज लागत असेल तर बाकी आलंच मग पुढचं गणित तुझ्या सगळं लक्षात. ती तर स्वसंवेद्यतेची म्हणूया किंवा सूक्ष्मतेची म्हणूया परमावधी आहे. आणि तिथे स्वसंवेद्याचा अर्थातच अर्थ एकरूपत्वानी त्याचा अनुभव येतो, हाही त्याच्यामध्ये आशय नक्कीच आहे. पण या अर्थाने ते वाक्य काकांनी वापरलं असावं असं मला वाटतं की तेवढं ते स्वसंवेद्य जास्त या दृष्टीने की तिथे आपली ही जी बाकीची जी स्थूल साधनं आहेत ती तिथे अपुरी पडतात. अँड यू डेफिनेटली कॅनॉट फॅदम द इन्फायनाईट विथ द फायनाईट इन्स्ट्रुमेंट्स. इट डझंट मॅटर हाऊ सटल दे आर. असा अर्थ घेतला मी, तो दुसऱ्या अर्थाने विचार करत होते म्हणून कळत नव्हतं. क्लॅरिफिकेशन छान, थँक्यू. मंगेशजी, माझा प्रश्न मला पूर्ण कळलं नाहीये. तुम्ही जेव्हा मनुष्याच्या बुद्धीचे 4 दोष, ते 4 दोष कोणते? मला वाटलंच होतं की हा प्रश्न कोणीतरी विचार, कारण उल्लेख करून मी पुढे गेलो, त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही. तर ते 4 दोष व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण मी आत्ता काही करत नाही. ते पुढे येईलच कुठल्या तरी एखाद्या प्रवचनात, मला पूर्ण खात्री आहे. पण भ्रम आहे, कर्णापाटव आहे, विप्रलिप्सा आहे, हे जे दोष, त्याचा अर्थ खरं पाहिलं तर फार त्याच्यामध्ये हे नाही आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, फार फरक नाही आहे. भ्रमाबद्दल आपण बोललो आहे. कर्णापाटव बोलायचं झालं तर कर्ण याचा अर्थ इंद्रिय होतो आणि त्याचं अपटुत्व म्हणजे आपल्या इंद्रियांचं काय म्हणूयात, त्याची जी कमी म्हणूया, त्याला कर्णापाटव असं म्हणतात. भ्रमाचं तर झालाच आहे बऱ्यापैकी बोलणं. विप्रलिप्सा याचा अर्थ साध्या भाषेमध्ये स्वार्थ असा होतो की आपल्या सर्वांच्या बुद्धीमध्ये, म्हणजे एखादी मांडणी जो कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये स्वार्थ असू शकतो. आता त्याच्याबद्दल पुन्हा फारसं काही बोलण्याची गरज नाही आहे. स्वार्थ कसा असू शकतो, मग त्या स्वार्थातून काय होतं, हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. आणि चौथं मला आता आठवत नाही मी काय बोललो होतो चौथं, पण साधारण अर्थ तोच आहे. तर हे जे 4 दोष आहेत मानवी बुद्धीमध्ये, तर त्यांनी आपल्या सर्वांची बुद्धी चुक्त असते. आणि हे दोष ज्या बुद्धीमध्ये नाही, हे दोष पूर्णतः निघून गेलेले आहेत की जिथे भ्रमाचा संबंधच नाही. कारण आपण आता जे सगळं बोललो, भ्रम म्हणजे अज्ञान, कारण इथे ज्ञानप्राप्ती झालेली आहे, स्वरूपाचा अनुभव प्रत्यक्ष घेतला गेलेला आहे. तर तो प्रश्न त्यामुळे तिथे उद्भवत नाही. आणि या दोषयुक्त बुद्धीतून जेव्हा आपण एखादं प्रतिपादन करायला जातो किंवा अर्थ लावायला जातो, ज्याला मगाशी आत्ता सगळी चर्चा जी झाली, ज्याला
स्वसंवेद्य म्हटल्या गेलं, ज्याला सूक्ष्मतेची परमावधी म्हटल्या गेली, ज्याला मी मगाशी फायनाईट इन्स्ट्रुमेंटचा शब्द वापरला, आपली बुद्धी, आपलं मन, आपलं चित्त साधं शुद्ध आणि शांत सुद्धा झालेलं नसतं. हे दोष तर जाऊच द्या, ते तर असतातच. आणि इतक्या अशुद्ध आणि अशांत चित्ताने मी हा सगळा अभ्यास करायला जातो, अधिकार संपन्न न होता अभ्यास करायला जातो, वैराग्य संपन्न न होता, तीव्र मुमुक्षुत्व नसताना, हे सगळे आपण जे आत्ता बघितले हे दोषच आहेत एक प्रकारचे. आणि म्हणून मग वाच्यार्थ कळतो पण लक्षार्थापर्यंत नाही जाता येत. ते फोडुनी शब्दाचे अंधर, वस्तू दाखवी निजसार, समर्थ म्हणतात. तोची गुरु माहेर अनाथांचे. म्हणून सद्गुरूंना शरण का जावं लागतं, ते त्याच्यासाठी जावं लागतं. कारण ते स्वसंवेद्यच आहे, त्याचं शब्दांनी समजून घेण्याची एक कमाल मर्यादा आहे. ती आपण म्हटलं तर गाठण्याचा प्रयत्न करतोच आहोत ग्रंथांच्या माध्यमातून, पण शेवटी त्यालाही मर्यादा आहे. कारण अगदी त्याचं अंतिम त्याचं वर्णन जर म्हटलं तर स्वरूप लक्षण म्हणतात त्याला. ते स्वरूप लक्षण सुद्धा जिथे न इति या व्याख्येत बसतात, केला आपण त्याचा विचार एकदा, की हे असं नाही हे सांगण्यासाठी ते तसं आहे असं सांगितलं जातं. तो विचार आपण केला एकदा. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी पण आहे त्याच्यासाठी. असताची व्यावृत्ती सत म्हणूये श्रुती. सत आहे ते हे सांगणं चालू नाहीये, मला असंच अनुभव आहे तसं ते नाही म्हणून त्याला सत म्हटलंय. असं ज्या तत्वाबद्दल बोलावं लागतं न इतिच्या भाषेमध्ये, तिथे आपल्यासारख्यांची इतक्या दोषांनी जी युक्त बुद्धी आहे, मर्यादा आहे, तिला प्रचंड मर्यादा आहेत. थँक्यू. चौथा प्रमाद आहे का? प्रमाद, बरोबर. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाठ असे 4 दोष आहेत. प्रमाद म्हणजे चूक करणं. आपल्या बुद्धीला सांगण्याची गरज नाही, आयुष्यभर चुकाच करत आलोय आपण. आणि तिथे अधिकारी आणखीन गुरु ह्या सगळ्याचा डिरेक्टली संबंध बुद्धी आपली, जो शब्द तुम्ही वापरलात की सूक्ष्म व्हायला पाहिजे, स्वसंवेद्य होण्याकरता त्याचा उपयोग होतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बुद्धी खूप सूक्ष्म व्हावी लागते. हे आपण खूप वेळा ऐकलं असतं, पण बुद्धी सूक्ष्म म्हणजे काय हो नेमका, असं जर कोणी विचारलं तर मी त्याला असं उत्तर देईन की जसं आपण मगाशी म्हटलं की माझी बुद्धी, मी खूप बुद्धिमान असू शकतो व्यवहारामध्ये. एकदा एका प्रवचनात येऊन गेलाय उल्लेख की जे त्या अशिक्षित खेडूत माणसाला परमार्थामध्ये जे कळतं ते प्रपंचातल्या अत्यंत विद्वान माणसाला कळत नाही, असा अनुभव आपण घेतो. का, असं का? त्याचं कारण आहे, त्याची बुद्धी अत्यंत रजोगुण संपन्न आहे. व्यवहारात ज्याची बुद्धी फार चालते असं आपण समजतो. आणि सूक्ष्म बुद्धी, ज्याच्यावर मी बोलत होतो, की सूक्ष्म याचा अर्थ सत्वगुण संपन्न बुद्धी, शुद्ध बुद्धी, शांत बुद्धी. आणि ज्या प्रमाणात हे साधत जाईल ना, त्या प्रमाणात आपल्याला अनुसंधान साधायला लागतं. आपण स्वरूपाच्या जवळ असतो त्या प्रमाणामध्ये, इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि मग सत्वगुणाचं हे देणंच आहे. जसं सातत्य एक सत्वगुण आपल्याला देतो, तसं सत्वगुणाचं अजून एक छान आपल्याला देणं आहे, ते म्हणजे वाचलेलं कळायला लागतं, कळलेलं टिकायला लागतं, बोललो होतो आपण, वगैरे वगैरे. पुढचं सगळं गणित वेळेवर आठवतं, आठवलेलं वापरता येतं. ही सगळी बुद्धी सूक्ष्म होत जाण्याची लक्षणं आहेत, सत्वगुण संपन्न होत जाण्याची लक्षणं आहेत. थँक्यू. शरद जोशीजी, तुमचा मायक्रोफोन, तुम्हाला प्रश्न आहे का? नाही, आता मी विचारला. मी सुमन जोशी, शरद माझ्या नवऱ्यात. बरोबर. अजून कोणाला प्रश्न आहेत?
ठीक आहे, नसतील तर थांबू. मी शेवटचा श्लोक म्हणतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.